आपला कार्यक्रम केवळ आणि केवळ शाखा भेटीचा आहे, पण या निमित्ताने मला एक लक्षात येते, लोकशाहीमधलं युद्ध म्हणजे निवडणूक, आणि निवडणूक युद्ध म्हटल्यानंतर दारूगोळा तर पाहिजेच, शस्त्र तर पाहिजेच. माझी शस्त्र किती लखलखती आहेत आणि दारूगोळा किती मजबूत आहे, ठासून भरलेला आहे, तो आज मला दिसतोय. आणि या माझ्या सगळ्या शस्त्रांसमोर गद्दारीची बुरुज काही टिकली असं मला वाटत नाही. या लोकसभा मतदारसंघात गद्दारांची घराणेशाही काढायला लावलेली आहे. काही काही फिरत राहतात, मंदिरं साफ करतात. मंदिरं मी आता ऑनलाईन आता काय हल्ली बातम्या फार इकडचे फार पटापट जातात. एकतर इलेक्ट्रॉनिक चॅनल सगळे आहेत, मोबाईल आहेत आणि बातम्या पटकन पसरतात. मला एक फोटो मी बघितला, आपले रिंगे दिल्लीमध्ये आधी दिवस व्यवस्था आहेच, इकडे गुढी मांडणी करतात, पण मंदिर साफसफाईचं खरं करतात. नाटक होता मग फोटो मला चकचकीत लादी आहे, चकचकीत ती लहान करत आहेत, स्वतःची पावलं उठवून. ही सगळी होतान काय, ही सगळी नाटकं आहेत. काल सुद्धा प्रधानमंत्रीजी काळाराम मंदिरात आले, त्यांनी साफसफाई केली. या निमित्ताने का होईना मंदिरामध्ये जात आहेत, साफसफाई करतायत. आपण 2018 साली जाहीर केलं होतं की आम्ही अयोध्येला जाणार आणि गेलो, शिवजन्मभूमीची माती घेऊन तिकडे